नमस्कार मित्रांनो. एकच प्रश्न, इतिहास पुन्हा रिपीट होतोय का? कारण प्रत्येक वेळी जेव्हा सामान्य लोकांना वाटतं की यावेळेस मार्केट पडणार नाही, त्यावेळेस स्मार्ट मनी शांतपणे एक्झिट घ्यायला सुरुवात करत असतो. आजही तसंच काहीतरी दिसतंय. करोडो नवे भारतीय SIP मध्ये अडकले आहेत, डीपवर बाय करत आहे आणि सोशल मीडियावर प्रत्येक जण एक्सपर्ट बनला आहे, पण दुसरीकडे FIs विक्री करत आहे. प्रमोटर शेअर विकत आहे आणि 98% FNO ट्रेडर तोट्यात आहे. हा फक्त योगायोग आहे की पुन्हा इतिहास स्वतःला रिपीट करतोय? या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल. FIs भारतातून पैसा का काढत आहे, रिटेल इन्व्हेस्टरसाठी खरा हिडन रिस्क काय आहे, सेबीच्या रिपोर्ट मधील धक्कादायक आकडे, 91% FNO ट्रेडर तोट्यात का आहेत, स्मार्ट मनी नेहमी आधी का बाहेर पडतं आणि सामान्य लोक शेवटी का अडकतात? कारण मार्केटमध्ये जे दिसतं ते सत्य नसतं. मजेची गोष्ट म्हणजे भारतात आज 19 कोटीहून अधिक डीमॅट अकाउंट आहे. म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त लोक भारताच्या स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करत आहेत. दररोज जवळपास 1 लाख नवीन भारतीय पहिल्यांदा बाजारात प्रवेश करत आहेत. एक प्रचंड रिटेल पार्टिसिपंटची लाट मार्केटमध्ये येते, पण त्याच वेळी दलाल स्ट्रीटच्या दुसऱ्या टोकाला एक वेगळीच कहाणी सुरू आहे. ती कहाणी आहे शांतपणे बाहेर पडण्याची. ना पॅनिक, ना मोठा गोंगाट, ना टीव्हीवर ओरड. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, ऑक्टोबर 2024 ते मार्च 2026 या टाइमात FIs यांनी भारतातून अंदाजे 3.5 लाख कोटी ते 4 लाख कोटींची विक्री केली. त्यांनी पॅनिक केला का? कोणाला सांगितलं का? आरडाओरड केला का? नाही केला. ते फक्त शांतपणे मार्केटमधून बाहेर पडले. आणि सर्वात मोठा प्रश्न आहे, रिटेल इन्व्हेस्टर मार्केटमध्ये एवढ्या वेगाने येत असताना स्मार्ट मनी बाहेर का जात आहे? तुम्हाला माहित आहे का की इमॅजिन करा, एक माणूस आहे, अत्यंत श्रीमंत आहे, अत्यंत माहितीगार आहे, त्याच्याकडे ग्लोबल रिसर्च टीम पण आहे, सुपर कम्प्युटर्स पण आहे, अल्गोरिदम पण आहे, रिअल टाइम डेटा पण आहे. तो तुमच्या शहरात राहत नाही, तो तुमची भाषा पण बोलत नाही आणि खरं सांगायचं तर तुमच्या स्वप्नांशी त्याला काही संबंध नाही. त्याच्यासाठी इंडिया हा फक्त एक मार्केट, एक नंबर, एक ऑपॉर्च्युनिटी आहे. जेव्हा त्याला इथे पैसा कमवायला संधी दिसते तो येतो, जेव्हा त्याला इथे रिस्क वाटते तो शांतपणे निघून जातो. हाच FIs, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर आणि रिटेल इन्व्हेस्टर अजून लॉंग टर्म आहे म्हणत बाय ऑन द डिप करत असताना FIs आधीच एक्झिट घेत असतो. FIs आणि FPI मिळून NSE लिस्टेड कंपन्यांमध्ये सुमारे 17% हिस्सा ठेवतात. एवढ्या मोठ्या हिस्स्यासोबत त्यांच्या एका निर्णयाने, फक्त अलोकेशन मधील 1% बदलाने निफ्टी मध्ये जवळजवळ 3 ते 5% पर्यंत घसरण किंवा बाउन्स येऊ शकतो. ते इंडियावर भावनिक विश्वास ठेवून गुंतवणूक नाही करत, ते फक्त ग्लोबल पोर्टफोलिओ रिबॅलन्स करत असतात. त्यांच्यासाठी इंडिया म्हणजे फक्त एक इमर्जिंग मार्केट अलोकेशन आहे. आज असेल उद्या नसेलही. ऑक्टोबर 2024 मध्ये चीनमध्ये मोठं सिस्टमलस पॅकेज जाहीर झालं. जगाला वाटलं चीन पुन्हा वेगाने परत येतोय आणि त्या क्षणापासून FIsनी भारतातील अलोकेशन कमी करायला सुरुवात केली. कारण त्यांच्यासाठी भावना महत्वाचा नव्हता, विश्वास महत्वाचा होता. चीन स्वस्त दिसत होता, भारत महाग दिसत होता. त्यांनी त्या एका महिन्यात ऑक्टोबर 2024 मध्ये FPI यांनी तब्बल 1,14,445 कोटी शेअर्स विकले. हा भारतीय शेअर बाजारातील सर्वात मोठा मासिक विक्रीचा विक्रम आहे. इतकंच नाही, कोविड क्रॅशच्या काळात सुद्धा एका महिन्यात एवढी विक्री झाली नव्हती. एकीकडे करोडो नवे भारतीय उत्साहाने बाजारात प्रवेश करत आहेत, पहिल्यांदा शेअर, म्युच्युअल फंड आणि SIP मध्ये पैसा टाकत आहेत, आणि दुसरीकडे जगात सर्वात माहितीगार आणि शक्तिशाली पैसा शांतपणे बाहेर पडत आहे. हे फक्त योगायोग आहे का, की हा तोच पॅटर्न आहे जो इतिहासात पुन्हा घडत आला आहे? उत्तर जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, अशी कोणती गोष्ट आहे की या गोष्टीमुळे FIs यांनी इंडियामध्ये सेलिंग चालू केली? पहिली गोष्ट म्हणजे ऑक्टोबर 2024 पासून निफ्टी
स्मॉल कॅप 250ने फक्त 2% रिटर्न दिले, पण त्यातील मिड कॅप शेअर प्रत्यक्षात 6% खाली होते. म्हणजे वरून मार्केट मजबूत दिसत असलं तरी आतून अनेक शेअर कमकुवत झालेले होते. काही मोठे शेअर इंडेक्सला धरून ठेवत होते, पण आतून मार्केट पूर्ण पोकळ होतं. आणि दुसरा मोठा इशारा देतो बफेट इंडिकेटर. वॉरन बफेट यांचा प्रसिद्ध मार्केट व्हॅल्युएशन मॅट्रिक्स सांगतं की आज भारताचा मार्केट कॅप टू जीडीपी रेशो जवळपास 242% आहे. हा सरळ सिग्निफिकंटली ओव्हर व्हॅल्यू झोन मानला जातो. आणि जेव्हा बाजार खूप महाग होतो तेव्हा स्मार्टपणे शांतपणे बाहेर पडायला सुरुवात करते. आणि दुसरं कारण आहे अमेरिका, डॉलर आणि बॉन्ड्स. जेव्हा अमेरिकेमध्ये व्याजदर वाढतात तेव्हा युएस ट्रेजरी बॉन्ड्स खूप आकर्षक दिसू लागतात, कारण तेथे खूप कमी धोका असतो आणि तुलनेने निश्चित परतावा मिळतो. मग जगभरातील मोठे भांडवल कुठे जाणार? भारतासारख्या तुलनेत धोकादायक बाजारपेठेत, का जिथे त्यांना सेफली रिटर्न भेटतात तिथे? साहजिकच आहे, ते युएस मध्येच जाणार, कारण तिथे त्यांना सेफ रिटर्न भेटत आहे. आणि याचा थेट परिणाम भारताच्या रुपयावर होतो. जेव्हा रुपया कमकुवत होतो, जेव्हा रुपया घसरतो, तेव्हा एफआयला भारतातून मिळालेला परतावा डॉलरमध्ये आणखी कमी दिसू लागतो. म्हणजे एकदा पैसा बाहेर जायला लागला, त्यातून आणखी बाहेर पडण्याचे कारण तयार होतं. आता सगळ्यात महत्वाचं कारण आहे तिसरं, चीन. ऑक्टोबर 2024 मध्ये चीनने आक्रमकपणे स्टिम्युलस जाहीर केला. त्याचवेळी चीनचा पीई रेशो भारताच्या तुलनेत खूप कमी होता. म्हणजे एफआय साठी चीन अधिक स्वस्त आणि अधिक आकर्षक दिसत होता. मग त्यांनी काय केलं? भारताचा माल विकला आणि चीनमध्ये खरेदी केला. वैयक्तिक कारण नव्हतं, ना भारताविरुद्ध भावना होती. हा पूर्णपणे गणिताचा खेळ होता. आणि हा गणिताचा खेळ आणखी धोकादायक होत चालला आहे. भारतातील रिटेल इन्व्हेस्टरचा एनएससी मधील लिस्टेड कंपन्यांमधील हिस्सा 2014 मध्ये 10.9% आत्ता म्हणजे 2024 पर्यंतचा हा आकडा आहे 17.6% पोहोचला आहे. एसआयपी मधून दर महिन्याला विक्रमी 26,688 कोटीची गुंतवणूक भारतीय शेअर मार्केटमध्ये येत आहे. आणि देशात आता 9 कोटीहून अधिक सक्रिय एसआयपी खाती आहेत. हा काही तात्पुरता ट्रेंड नाही, हा भारतीय बाजाराचा मोठा स्ट्रक्चरल बदल आहे. पण आता एक अस्वस्थ करणारं सत्य समजून घ्यावा लागेल. आणि मे जून 2025 मध्ये भारतीय बाजार पुन्हा वर जात होता. म्हणजे जेव्हा ती एसआयपी एवढ्या स्ट्रॉंग लेवलला होती ना, त्यावेळेस मे जून 2025 मध्ये भारतीय बाजार रिकवर करत होता. त्याचवेळी रिटेल इन्व्हेस्टर उत्साहाने खरेदी करत होते, पण त्याच 2 महिन्यात प्रमोटर्स आणि कंपन्यांमधील इनसायडर्सने, म्हणजे त्यांना कंपनीच्या आतील सखोल माहिती असते, लोकांना कमी माहिती असते, त्यांच्याकडे इन्फॉर्मेशन जास्ती असते, सोर्स जास्त असतात, आणि त्याच लोकांनी 95,000 कोटीपेक्षा जास्त किमतीचे शेअर विकले, जवळपास 11 अब्ज डॉलर. आता प्रश्न असा आहे, ते विकत का होते? कारण त्यांना काहीतरी दिसत होतं. ते सामान्य गुंतवणूकदारांना दिसत नव्हतं. ते शांतपणे बाहेर पडत होते आणि त्याच वेळी रिटेल इन्व्हेस्टर आत येत होते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे पहिल्यांदाच घडत होतं का? नाही, हे पहिल्यांदा घडत नव्हतं. हा बाजाराचा जुना पॅटर्न आहे. इतिहास जर बघितला तर जेव्हा जेव्हा सगळे खरेदी करायला धावतात तेव्हा स्मार्टपणे शांतपणे विक्री करत असतो. भारत हा आज जगातील सगळ्यात मोठा इक्विटी डेरिव्हेटिव्ह मार्केट बनला आहे. जगातील जवळपास 60% इक्विटी ऑप्शन ट्रेडर्स भारतात ट्रेड होतात. हे ऐकायला खूप प्रभावी वाटतं, पण खरं सांगायचं झालं तर हे असं म्हणण्यासारखं आहे की भारतात सर्वाधिक लोक कॅसिनो मध्ये काम करतात, या कसिनो मध्ये ट्रेड करतात. आणि मग जुलै 2025 मध्ये सेबीने एक अभ्यास प्रसिद्ध केला. त्यात जे समोर आलं ते धक्कादायक होतं. वर्ष 2024-25 मध्ये 91% वैयक्तिक ट्रेडर्सनी एफएनओ मध्ये पैसे गमावले. म्हणजे 10 पैकी 9 जण तोट्यात होते.
एका वर्षात झालेले हे नुकसान 1.5 लाख कोटी आणि हे मागील वर्षापेक्षा 41% जास्ती होतं. प्रत्येक तोट्यात गेलेला ट्रेडर्स सरासरी नुकसान 1.1 लाख होतं. आता 4 वर्षांचा हिशोब बघा. वर्ष 2022 ते वर्ष 2025 दरम्यान रिटेल ट्रेडरचे एकूण नुकसान 2.88 लाख कोटींवर पोहोचले. हा आकडा वाचताना सुद्धा धक्का बसतो आणि तरीही दररोज लोक बाजारात येत आहे, कारण युट्यूबवर तुम्हाला यशाच्या कथा दिसतात, पण अपयशाच्या कथा कोण सांगतं का? नाही. आणि मग जुलै 3, 2025 सेबीने एक मोठा धक्का दिला. अमेरिकेतील ट्रेडिंग फर्म जेन स्ट्रीटवर बंदी घालण्यात आली. जवळपास 4,843 कोटी म्हणजे $556 मिलियन गोठवण्यात आले. सेबीने या प्रकरणात जाणीवपूर्वक रचलेले नियोजनबद्ध आणि धोकादायक योजना असे म्हटले. सेबीने जवळपास 4,843 कोटी म्हणजे सुमारे $556 मिलियन गोठवण्यात आले. त्याच वेळी सेबीने या प्रकरणात असे म्हटले होते की जाणीवपूर्वक रचलेली नियोजनबद्ध आणि धोकादायक योजना असे म्हटले. आरोप काय होता? सेबीच्या मते जॉन स्ट्रीटने बँक निफ्टी आणि निफ्टी 50च्या एक्सपायरी दिवशी एक विशिष्ट पद्धत वापरली. सकाळी कोटक बँक, एसबीआय, ऍक्सिस बँक यासारख्या बँक निफ्टीतील मोठ्या शेअर्समध्ये आक्रमक खरेदी केली जायची आणि त्याचमुळे इंडेक्स वर ढकलला जायचा आणि त्याच वेळी ऑप्शन मध्ये मोठ्या प्रमाणात शॉर्ट पोझिशन घेतल्या जायच्या. नंतर दुपारी तेच शेअर विकले जायचे. इंडेक्स खाली यायचा आणि ऑप्शन मधून प्रचंड नफा कमावला जायचा. आणि सेबीच्या हिशोबानुसार जानेवारी 2023 ते मार्च 2025 या काळात या स्ट्रॅटेजीतून जेन स्ट्रीटने जवळपास $32,681 कोटी रुपये कमावले, सुमारे $4 अब्ज. भारताच्या बाजारातून आणि त्याच काळात भारतातील रिटेल ट्रेडर्स एफएनओ मध्ये लाखो कोटीचे नुकसान सहन करत होता. मग प्रश्न निर्माण होतो, या दोन वेगळ्या घटना होत्या का? हा प्रश्न सेबीने स्वतःला विचारला आहे. उत्तर अजून न्यायालयात ठरवायचं आहे, पण इतकाच मोठा प्रश्न अधिकृत विचारला जाणं हे स्वतःमध्ये खूप मोठा संकेत आहे. ऑन स्क्रीन टेक्स्ट भारतामधून जेन स्ट्रीटचा कथित नफा 32,681 कोटी, त्यात काळातील रिटेल एफएनओ चे नुकसान 2 लाख कोटींपेक्षा अधिक आहे. पण आपण इथेच थांबायला नको. 31 मार्च 2025 मध्ये भारतीय कॅपिटल मार्केटच्या इतिहासातील एक मोठा बदल घडला. इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजे म्युच्युअल फंड, इन्शुरन्स कंपनी आणि भारतीय सकारात्मक गुंतवणूकदारांनी पहिल्यांदाच एफआय ला शेअर होल्डिंग मध्ये मागे टाकलं. डीआयआय हिस्सा 17.62%, एफआय हिस्सा 17.22%. हा फक्त एक आकडा नाही, हा बाजारातील एक शक्ती बदलण्याचा संकेत आहे. एसआयपीतून येणारा पैसा आज विक्रमी पातळीवर आहे. म्युच्युअल फंड उद्योगाची एकूण मालमत्ता 40 लाख कोटीच्या पुढे गेली आहे. म्हणजे भारतीय गुंतवणूकदारांची ताकद आता खरी आहे. पण इथे एक कठोर सत्य समजून घ्यायला हवं. डीआयआय ची ताकद तुम्हाला प्रत्येक वेळी वाचवणार नाही. जर तुम्ही चुकीच्या प्रोडक्ट मध्ये असाल, चुकीच्या व्हॅल्युएशन खरेदी करत असाल आणि चुकीच्या वेळेत बाजारात उडी घेत असाल, तर फक्त डीआयआय सपोर्ट आहे म्हणून तुम्ही तर सुरक्षित होत नाही. हो, तो एक कुशन असू शकतो, पण तो एक सेफ्टी नेट नाही. आणि या दोघांमध्ये खूप मोठा फरक आहे. आता सगळ्यात मोठा एक प्रश्न येतो, मी काय करू? उत्तर अवघड नाही. 5 गोष्टी, फक्त 5 गोष्टी. 1, एफआय डेटा रोज बघा. एनएससी वर हा डेटा रोज मोफत प्रकाशित होतो. जेव्हा एफआय सलग 3 ते 5 दिवस विक्री करत असतात, तो एक सुरुवातीचा इशारा असतो. बाजार पडण्याआधी अनेकदा मोठे संकेत दिसतात. एफआय कडे ग्लोबल रिसर्च टीम आहे, पण तुमच्याकडे नसतील, पण त्यांचा डेटा तुमच्याकडे आहे. त्यांचा उपयोग करा. 2, व्हॅल्युएशन समजून घ्या. बफेट इंडिकेटर, पी रेशो, पीबी रेशो हे काही फॅन्सी शब्द नाही. हे फक्त एकच गोष्ट सांगतात, बाजार महाग आहे की स्वस्त. जेव्हा बाजार सिग्निफिकंटली ओव्हर व्हॅल्यू झोन मध्ये असतो, तेव्हा मोठ्या नव्या पोझिशन घेणं म्हणजे
अनेकदा शिखरावर खरेदी करणं असतं. लोभावर नियंत्रण ठेवा. सगळ्यात महत्वाची गोष्ट 3, एफ&ओ शिकल्याशिवाय करू नका. 91% लोक आज पण तोट्यात आहे. हे काही सोशल मीडियावरील आकडे नाहीये, हे सेबीचे अधिकृत आकडे आहेत. एफ&ओ हे अत्यंत गुंतागुंतीचे साधन आहेत. ज्ञानाशिवाय त्यात उडी मारणं म्हणजे डोळे बंद करून वेगाने धावणाऱ्या गाडीसमोर उभे राहणं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, एसआयपी वर विश्वास ठेवा. जेव्हा एफआयज विक्री करतात तेव्हा अनेकदा डीआयज खरेदी करत असतात. तुमचं एसआयपी नेमकी हेच करतं. शिस्तबद्ध आणि नियमित गुंतवणूक. बाजार खाली गेल्यावर तुम्हाला जास्त युनिट्स मिळतात. यालाच रुपी कॉस्ट ऍव्हरेजिंग म्हणतात. आणि दीर्घकाळात हेच तुमचं सर्वाधिक शक्तिशाली शस्त्र ठरू शकतं. आणि 5, प्रमोटर सेलिंग कडे लक्ष द्या. जेव्हा एखाद्या कंपनीचा मालक स्वतःचे शेअर विकायला लागला तेव्हा स्वतःला प्रश्न विचारा, ते का विकत आहे? कारण त्यांना कंपनीबद्दल बाहेरच्या लोकांपेक्षा जास्ती माहिती असते. त्यांच्या विरुद्ध जाऊन मीच बरोबर आहे सिद्ध करण्याचा प्रयत्न हा धाडस नसतो. अनेकदा ती महागात पडणारी चूक असते. आता प्रश्न पडतो, बाजार हा फक्त श्रीमंतांचा नाही. आता सगळ्यात मोठा प्रश्न, बाजार हा फक्त श्रीमंतांचा आहे का? नाही. पण बाजार हा अज्ञानी लोकांसाठी पण नाही. आज भारतात 21 कोटी डीमॅट अकाउंट्स आहेत. पण डीमॅट अकाउंट असणं आणि बाजार समजणं या 2 परिपूर्ण वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एफआयज बाहेर पडत आहे, प्रमोटर विक्री करत आहे, अल्गोरिदम तुमच्या ऑप्शनच्या पोझिशनच्या विरुद्ध काम करत आहे आणि तरीही दररोज लाखो नवे लोक बाजारात येत आहे. त्यांना हे कोण सांगणार? तुम्ही सांगणार. आज जे तुम्ही शिकलात ते तुम्ही तुमच्या मित्राला सांगा, शेजाऱ्यांना सांगा, कुटुंबाला सांगा. कारण बाजारातून पैसे कमवता येतात, पण फक्त त्यांनाच जे माहितीच्या आधारावर निर्णय घेतात, भावनांच्या आधारावर नाहीत. एफआयज विक्री करत आहेत, आता निर्णय तुमचा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आज जे तुम्ही एसआयपी कडनं अपेक्षा करत आहात, तर एसआयपी मध्ये सगळ्यात जास्त लोकांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि त्यांचीच इन्व्हेस्टमेंट त्यांनी घेतलं आणि एफआयजने विकलं. आणि यांच्यात आता एवढा दम आहे का ते मार्केटला वरती घेऊन जातील? नाही. जोपर्यंत एफआयज येत नाही मार्केटमध्ये तोपर्यंत तुम्हाला इथे याच लेवलच्या आसपास म्हणजे आपल्या प्रिव्हियस हायच्या आसपास प्राइस जाईल, परत खाली पडेल, एरियातच राहील. इथे तुमचे रिटर्न बनण्याचे खूप कमी चान्सेस आहे, कमीत कमी येणाऱ्या 1-1.5 वर्षांपर्यंत. जर असे काही लोक असतील की ते 1-1.5-2 वर्षात रिटर्नची अपेक्षा करत असतील तर ते इथे खूपच चांगले फसलेले आहे. कारण मागील 1.5 वर्षात रिटर्न भेटले नाही, अजून 1.5 वर्ष रिटर्न भेटणार नाही, म्हणजे 3 वर्ष, म्हणजे 3 वर्ष एसआयपी तुमची रिटर्नच देणार नाही. अशा परिस्थितीत जर तुमच्याकडे पेशन्स नसतील, तुमच्याकडे संयम नसेल, तुमच्याकडे नॉलेज नसेल, तर तुम्ही इथे चांगल्या प्रकारे फसलेला आहात. म्हणूनच सांगतो, तुम्हाला जर याच्यापेक्षा डिटेल्समध्ये आकड्यांनुसार, चार्टनुसार आणि डेटानुसार जर व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट बेल आयकनला दाबायचं आहे, जेणेकरून आलेला प्रत्येक व्हिडिओचा मेसेज तुमच्या मोबाईलवर आणि तुमच्या लॅपटॉपवर येईल. तर मित्रांनो, इथेच थांबतो. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.